नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. राज्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदा भाजपाकडून 5 नावांची घोषणा झाली आहे. यामध्ये ठाण्यातील माधवी नाईक यांचा समावेश आहे. भाजपाच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर भाजपाने अधिकृतपणे महाराष्ट्रातील 5 विधान परिषदांच्या जागेसाठी 5 नावांची घोषणा केली आहे. त्यामध्ये ठाण्यातून गेली अनेक वर्ष भाजपाच्या संघटनेत काम करणाऱ्या ॲडव्होकेट माधवी नाईक यांचा समावेश आहे. नाईक या सध्या महामंत्री म्हणून काम करत आहेत. त्यांनी याआधीही संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. संघटनात्मक कामाची दखल घेत प्रदेश पातळीवरती अनेक दिग्गज नेते इच्छुक असतानाही पक्षाने त्यांना प्राधान्य देत विधान परिषदेची उमेदवारी दिली. स्थानिक पातळीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास राज्याच्या विधिमंडळापर्यंत पोहोचल्याने त्यांच्या संघटनात्मक कामाची दखल घेतल्याचं मानलं जातंय. त्या पेशाने वकील असून त्यांचं वक्तृत्वही चांगलं आहे. ठाणे महापालिकेच्या सभागृहात त्यांनी नेहमीच साध्या आणि सोप्या भाषेत नागरिकांच्या समस्या मांडत ठाम भूमिका मांडली आहे. ठाणे महानगरपालिकेत 2 वेळा नगरसेविका म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. तिसऱ्यांदा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही पक्षाने मला घरी बसू दिलं नाही, तर प्रदेश पातळीवरती काम करण्याची जबाबदारी दिली आहे. महिला प्रदेश महामंत्री म्हणून काम करताना नंतर प्रदेशाध्यक्ष पदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुढे भाजपाच्या मुख्य समितीमध्ये उपाध्यक्ष तसेच पहिला जनरल सेक्रेटरी होण्याचा मानही मला मिळाला आहे. पक्षाने ज्या ज्या ठिकाणी जबाबदारी दिली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच प्रयत्नांचं फळ म्हणून पक्षाने मला विधान परिषदेच्या उमेदवारांची संधी दिली आहे, असं यावेळी भाजपा विधान परिषदेचे उमेदवार ॲडव्होकेट माधवी नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. हा विजय मला असं वाटतं की पक्षाच्या विचारधारेचा आहे. कारण आत्तापर्यंत मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या जबाबदाऱ्यांमुळेच मी आत्ता या स्टेजपर्यंत येऊन पोचलेले आहे. आणि कधीही माझ्यावरती जबाबदारी देताना मी एक महिला म्हणून पक्षाने कधीच माझ्यावरती अविश्वास दाखवला नाही. त्यामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकते. मला असं वाटतं की आपण आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावं, पूर्ण क्षमतेने काम करत राहावं. संधी कुठेही जात नाही, ती तुमच्यापर्यंत येतेच. शासनाच्या अनेक योजना आता गेल्या काही वर्षांमध्ये सुरू आहेत. स्पेशली मला असं वाटतं की देवेंद्रजींनी जेव्हापासून मुख्यमंत्री म्हणून या राज्याची जबाबदारी घेतली किंवा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील यांच्या काळामध्ये महिला सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक योजना आलेल्या आहेत सरकारच्या. त्याच्यामुळे त्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचेल अशा अर्थाने या प्रशासकीय नवीन जबाबदारीतून मी प्रयत्न करेन. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद.
बागेश्वर बाबा आणि स्वामी आनंद स्वरूप या दोघांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जाणीवपूर्वक अपशब्द काढून तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर BNS 356, 299, 192 अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी लेखी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल न केल्यास तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता थकले, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आता थकलोय असं वाटू लागले, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले. त्यांनी आपल्या मुकुट समर्थ रामदास स्वामी यांच्या समोर ठेवला आणि म्हणाले, मी आता थकलोय, मला यापुढे लढाई करायची नाही, असं विधान केलं. तर स्वामी आनंद स्वरूप यांनी धीरेंद्र शास्त्रींचे समर्थन करताना आनंद स्वरूप आणि धीरेंद्र शास्त्रींच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वादग्रस्त विधानाचं समर्थन केलंय. त्यांनी असा दावा केला की युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजीचं झालं. शिवाजींनी कधी युद्ध मैदानामध्ये लढलेच नाहीत, तर फक्त छापामार युद्ध लढलेत. पेशव्यांना उपेक्षित ठेवलं गेलं कारण ते ब्राह्मण होते. बागेश्वर बाबा यांनी माफी मागायची गरज नव्हती असं ते म्हणालेत. या दोघांनी केलेलं विधान ही महापुरुषांचा अवमान करणारी आहेत. या दोघांकडून जाणीवपूर्वक दोन धर्म जाती समूहांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने अशी विधानं केली आहेत, असा उल्लेख यावेळी मनोज प्रधान यांनी लेखी फिर्यादीमध्ये केलेला आहे. महाराजांचा अवमान जरी सत्ताधाऱ्यांनी सहन केला तरी आम्ही शिवभक्त हा अवमान सहन करणार नाही. हा धीरेंद्र शास्त्री आणि स्वामी आनंद स्वरूप यांना धडा शिकवू असा इशाराही प्रधानांनी दिला. यावेळी युवा कार्याध्यक्ष राजेश कदम, आशिष उमासरे, प्रवीण कडलक, महेश मोरे, राजेश मिश्रा, सचिन पंधरे, विश्वास चव्हाण, ज्ञानेश्वर राजपंके, साहिल उदगुडे, शिवा कालुसिंह यांसह अनेक कार्यकर्ते येथे उपस्थित होते. आज मी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल करा ही फिर्याद घेऊन आलेलो. म्हणजे कालपर्यंत आपल्याला माहिती होतं की बागेश्वर धामचे बाबा धर्मेंद्र शास्त्री हे शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी बोलले आणि ते अतिशय आक्षेपार्ह होतं आणि त्याला दुजोरा देताना आणखीन वाईट एक आणखीन बाबा बोललेत. आनंद स्वरूप असं त्या बाबांचं नाव आहे. तर या आनंद स्वरूप आणि बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करा म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे. या आनंद स्वरूपबद्दल आपल्याला माहिती द्यायची तर बलिया आणि देवरियाच्या मध्ये सलीमपूर नावाची एक जागा आहे. इथला तो बाबा आहे आणि तो स्वतःच्या साईटवर म्हणतो की मी भाजपचं कार्य करतो आणि भाजपच्या नेतृत्वाला कळलं पाहिजे की मी चांगलं काम करत आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक प्रश्न मी भाजपच्या नेत्यांना विचारतो की आमच्या महाराजांचा असा अवमान करून त्यांना ब्राउनी पॉईंट्स मिळत आहेत का? की महाराजांवर जर बोललं तर भाजपमध्ये मोठं स्थान मिळत आहे काय? हा प्रश्न माझ्या मनात आहे. जे अक्कल त्यांनी स्वतःची दाखवली आहे हे बोलून की महाराज कुठल्याही लढाईतच गेले नाही आणि पेशवे लढाई लढले आणि महाराजांनी त्याचं श्रेय घेतलं, हे निंदनकारक आहे. कुठल्याही परिस्थितीत या दोघांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल झाला नाही तर 48 तासानंतर आम्ही रस्त्यावर उतरून नक्कीच आंदोलन करू. मग आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल. तेढ निर्माण करण्याचा भाग आहे. पण भाजपला हे का कळत नाही मला कळत नाही. आज ते इथे त्यांचं गव्हर्नमेंट आहे आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसजी याचा भाग नसतील, पण त्यांनी काय ना काहीतरी कृतीमध्ये आम्हाला दाखवलं पाहिजे आणि यांच्यावर किमान काही नाही तर केस दाखल केलं पाहिजे ह्या दोघांवर, अशी आमची मुबलक अपेक्षा आहे. पण मी एक सांगू का, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. ऑपोजिशन म्हणून आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो तर आंदोलन करू शकतो आणि येऊन अशा प्रकारची केस टाकू शकतो. अशा कुठल्या कलमाखाली ह्या केस बसतात ते पण आम्ही लिहिलेलं आहे. त्यामुळे आता याचा विचार व्हावा आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. कारण काय एक अक्कल बाकीच्यांना पण घडेल की महाराजांवर बोललं तर महाराष्ट्र चूप बसणार नाही आणि महाराजांवर बोललं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होणारच. हा संदेश या नौपाडा पोलीस स्टेशनमधनं दिला तर मी नौपाडा पोलिसांचे आभारी असेल. जिल्ह्यातील मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या HPV लसीकरण मोहिमेबाबत संनियंत्रण समितीची बैठक
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील नियोजन भवन येथे पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आपल्या मुलीचे आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना भविष्यातील गंभीर आजारापासून विशेषतः गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्याकरिता HPV लस हे प्रभावी सुरक्षा कवच आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रामध्ये ही सुविधा उपलब्ध असून पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे असं आवाहन त्यांनी केले. या बैठकीस आमदार किसन कथोरे, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, डॉक्टर बालाजी किणीकर, शांताराम मोरे, राजेश मोरे, पालक सचिव नवीन सोना, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, प्रांताधिकारी उर्मिला पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर यामध्ये माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही देखील हे अभियान सुरू आहे आणि त्यामध्ये मुलींसाठी गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंध HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जो आहे हा झालेला आहे आणि यासाठी हे मुलींसाठी महिलांसाठी काळजी घेण्याचं हे माझं गाव आरोग्य संपन्न गाव याच्या माध्यमातून हेही आपण करतोय आणि म्हणून या जिल्ह्यात देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही HPV जी लसीकरण आहे हे आपण दिल्यामुळे याला प्रतिबंध मिळेल, प्रतिबंध होईल आणि आजार होऊ नये किंवा त्याचं डायग्नोसिस तात्काळ झालं पाहिजे यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर डायग्नोसिस सेंटर जे आहे, आपल्या फिरत्या दवाखाना आहे, मॅमोग्राफी सारख्या गाड्या आहेत, या देखील याच्यामध्ये काम करताय आणि आपल्याला सगळ्यात म्हणजे एक प्रिव्हेंटिव्ह हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ठाणे महानगरपालिकेत आज सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला आहे. सेवा हक्क दिनाचं औचित्य साधून विविध अधिकारी कर्मचारी यांनी महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र भल्लार सभागृहामध्ये उपस्थित राहून एकत्रितपणे शपथ घेतली आहे. यावेळी महापौर शर्मिला पिंपोळकर, आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रुडे, उपायुक्त मनीष जोशी, जीजी गोदेपुरे, मधुकर बोडके यांच्यासह सहाय्यक आयुक्त, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम राबवून हा दिवस जनसहभागासह साजरा करावा व नागरिकांमध्ये उक्त अधिनियमाबाबत, राज्य सेवा हक्क आयोगाबाबत तसेच आपले सरकार पोर्टलमार्फत ऑनलाईन उपलब्ध सेवांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतच्या शासनाने सर्व शासकीय कार्यालयांना सूचना दिलेल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेत सर्व अधिकारी कर्मचारी यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत शासनाच्या सेवा पारदर्शक पद्धतीने विहित कालमर्यादेत प्रामाणिकतेने, निष्ठेने व तत्परतेने पार पाडण्याची शपथ घेतली आहे. तसेच प्राधिकरणात येणाऱ्या नागरिकांना उक्त कायद्याने प्रदान केलेल्या सेवेच्या हक्कांचा आदर ठेवून व सेवाभाव ठेवून त्यांच्या हितार्थ कल्याणार्थ काम करण्याची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागवेश्वर बाबांविरोधात ठाणे काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाही असा इशारा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात मंचावर उपस्थित असूनही कोणताही विरोध न दर्शवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही काँग्रेसने थेट निशाणा साधलाय आणि भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केलाय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जिल्हा मध्यवर्ती कार्यालय ठाणे येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी कडक इशारा दिला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या बागेश्वरसारख्या भोंदूला आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. यामागे कोणाचे आशीर्वाद आहेत याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. काँग्रेसच्या वतीने बागेश्वर बाबांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची तसेच महाराष्ट्र प्रवेशावरती कायम स्वरूपावरती बंदी घालण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवरती कठोरात कठोर कारवाई झाली नाही तर काँग्रेस रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन उभं करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काँग्रेस पक्षाचा जय. काँग्रेस पक्षाचा जय. माफी मागितलेली जरी असली तरी त्यांची
ही जी आहे त्यांचे कृत्य आहे ते अक्षम्य आहे. माफी देऊ शकणार नाही, कारण का महाराष्ट्राचं नव्हे, देशाचं नव्हे, जगाचं आराध्य दैवत असले छत्रपती शिवाजी महाराजांवर भाजपचे नेते नितीन गडकरी आणि व्यासपीठावर असताना जर ते कोणताही अभ्यास न करता, इतिहासाचा कोणताही अभ्यास न करता जर शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक शब्द काढत असतील तर ही महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि देशाच्या अस्मितेची कुठेतरी पायमल्ली आहे. म्हणून असे जे बाबा, जे स्वयंघोषित बाबा आहेत, ज्यांना बाबा उद्या मी पण बाबा होईल, हे बाबांच्या मागे लागून हे भाजप सरकार पागल झालेलं आहे. पहिला रामदेव बाबा आला, नंतर आसाराम बापू आला, नंतर मग श्री रविशंकर आला, आता खोरात बाबा आला आणि आता हा काय बागेश्वर बाबा. या बाबा आणि बायका स्मृती इराणी आणि कंगना रनौत, इकडे काय चित्रा वाघ आणि आणखीन कोण या सगळ्या बायकांच्या आणि ती गोरे, या बाबा लोकांच्या मागे लागायला आणि आता मुंबईच्या महापौर या बाबा लोकांच्या आणि बायकांच्या मागे लागून हे भाजपवाले पागल झालेत, हे RSS वाले. आणि सर्वात महत्त्वाचं वाईट असं वाटतं की नितीन गडकरींसारखा माणूस, गडकरी साहेबांकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती. वास्तविक त्यांनी तिथेच त्यांना थांबवलं पाहिजे होतं. आणि त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी जो हा एल्गार पुकारलेला आहे की जागोजागी त्याचा धिक्कार करा, तर ह्या धिक्कारातून आमची मागणी आहे, हा बागेश्वर बाबा महाराष्ट्रात पुढे पाय ठेवता कामा नये. ठाण्यात तर बिलकुल ठेवू शकणार नाही, ठाण्यात ठेवला तर त्याच्या तोंडाला काळा भासल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, गडकरी साहेबांना आणि भाजपला मला हा प्रश्न विचारायचा आहे की बाबांनी जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल असं चुकीचं वक्तव्य करतात तर मग त्यावेळेस भाजप गप्प का? खरात बाबावर गप्प, रामदेव बाबावर गप्प, नंतर इतर काही महिलांवरती अत्याचार आहे, बेरोजगारी आहे, सोन्याचा वाढलेला भाव आहे, डिझेल पेट्रोलचा भाव आहे, आज देशामध्ये गॅस टंचाई आहे, देशामध्ये बेरोजगारी आहे, भ्रष्टाचार आहे, महिलांवरचा अत्याचार आहे, लहान मुलांवरचा अत्याचार आहे, आरोग्यविषयक धोरण खोळंबलेलं आहे, शैक्षणिक धोरण खोळंबलेलं आहे, देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पाकिस्तान जाऊन त्या ठिकाणी ट्रम्प बरोबर मध्यस्थी करतो, भारत मात्र चिडून आहे. एस्टीम फाईल आहे ज्याच्यामध्ये मोदींचं नाव आलेलं आहे, केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांचं नाव आलेलं आहे, लैंगिक अत्याचार एस्टीम फाईलमधल्या लहान मुलांवरती झालेला आहे. अशा गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी किंवा अशा गोष्टींची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याऐवजी तुम्ही बाबा लोकांना जनतेच्या माथ्यावर मारताय. हा बाबा लोकांचा जमाना नव्हे, हा बेबी लोकांचा जमाना आहे, लहान मुलांचा जमाना आहे, लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडेच बघून आपली लहान मुलं आणि आपल्या देशाचं भवितव्य घडतंय. छत्रपती शिवाजी महाराजांची जो कल्चर होता, जी संस्कृती होती, जी शिकवण होती, ती लहान मुलांना शिकवण्याऐवजी जे छत्रपती शिवाजी महाराज असतील, इतर आपले जे नेते असतील, इतर आपले जे ऐतिहासिक लीडर असतील, स्वातंत्र्य सेनानी असतील, पंडित नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, शहीद भगतसिंग असतील, यांची शिकवण देण्याऐवजी जर बाबा लोकांच्या मागे लागून ते भाजप सरकार पागल झालेलं आहे. खरातमध्ये चाकणकर ताईला वाचवायचा प्रयत्न चालू आहे, सुनील तटकरेंना वाचवायचा प्रयत्न चालू आहे. या खरात प्रकरणाने संपूर्ण देशाची पायमल्ली आणि महाराष्ट्राचं हे मलिन केलेलं आहे. शिंदे सरकारचे कितीतरी मंत्री याच्यामध्ये गुंतलेले आहेत, स्वतः शिंदे सरकारचे फोन या खरात बाबाला गेले आणि यामुळे लक्ष विचलित करण्यासाठी मग कुठेतरी आरक्षणाचा मुद्दा आणतात, धनगर समाजाचा मुद्दा आणतात, मराठ्यांचा आरक्षणाचा मुद्दा आणतात, ब्राह्मणवाद उपाळून आणतात. आणि आता हा बाबा म्हणजे कुणीकडून देशाचं लक्ष ह्या सर्व जटिल प्रश्नांपासून विचलित करून निवडणूक आयोगाला हाताशी धरून, न्यायालयाला हाताशी धरून, पोलीस यंत्रणेला हाताशी धरून हे प्रयत्न करतायत. पोलीस यंत्रणेवरती दबाव टाकतात, न्यायालयावरती दबाव टाकतात आणि एस्टीम फाईलमध्ये झालेली बदनामी झाकण्यासाठी, या देशाची मलिन झालेली प्रतिमा झाकण्यासाठी हे सगळं भूत उभं केलेलं आहे. अक्षम्य आहे. आम्ही असल्या बाबा लोकांना आणि जोपर्यंत अशी कृत्य घडत राहणार तोपर्यंत काँग्रेस नेहमी रस्त्यावरती उतरून याचं आंदोलन करणार आणि लोकांमध्ये जागरूकता पसरवणार. आंतरराष्ट्रीय हॉटेल साखळी असलेल्या रॅडिसन हॉटेल ग्रुपने विहंग ग्रुपसोबत मुंबई महानगर क्षेत्रातील आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून ठाणे आणि मीरा भाईंदर येथे 2 नवीन हॉटेल प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. हे प्रकल्प अर्थात विहंग ग्रुप आणि विहंग अहेड यांच्या भागीदारीत विकसित केले जाणार आहेत. या दोन्ही प्रकल्पामुळे एकूण 217 खोल्यांची भर पडणार असून मुंबईच्या पारंपरिक व्यावसायिक केंद्राबाहेरील उदयोन्मुख भागांमध्ये हॉटेल व्यवसायाचा विस्तार करण्याच्या रेडिसनच्या धोरणाला चालना मिळणार आहे. ठाणे येथे उभारण्यात येणाऱ्या हॉटेलमध्ये 114 खोल्या असतील तर मीरा भाईंदर येथील हॉटेलमध्ये 103 खोल्यांची सुविधा असेल. विशेष म्हणजे मीरा भाईंदरमध्ये उभारले जाणारे हे पहिलं पंचतारांकित हॉटेल असणार आहे. दोन्ही हॉटेलमध्ये रेस्टॉरंट, बार, बँक्वेट हॉल, मीटिंग स्पेसेस, जिम,
स्विमिंग पूल सारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध असतील. यामुळे कॉर्पोरेट तसेच पर्यटक वर्गासाठी दर्जेदार सेवा उपलब्ध होणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील ठाणे व मीरा भाईंदर हे भाग वेगाने विकसित होत असून IT व पायाभूत क्षेत्रातील वाढ आणि वाढती व्यावसायिक मागणी यामुळे येथे हॉटेल व्यवसायाला मोठी संधी निर्माण झालेली आहे. रेडिसन हॉटेल समूहाचे दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल शर्मा यांनी यावेळी सांगितले की भारतातील महानगरांमध्ये उदयोन्मुख व्यावसायिक क्षेत्रामध्ये विस्तार करणं ही आमची प्रमुख रणनीती आहे. या प्रकल्पामुळे आम्ही भविष्यातील वाढत्या मागणीसाठी सज्ज आहोत. विहंग समूहाचे संस्थापक प्रताप सरनाईक यांनी ही भागीदारीला मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा संबोधला आहे. या नव्या प्रकल्पामुळे ठाणे आणि मीरा भाईंदर हे भाग प्रीमियम हॉस्पिटॅलिटी नकाशावरती अधिक ठळकपणे झळकणार असून मुंबई महानगर क्षेत्रातील आर्थिक आणि व्यावसायिक वाढीला नवी चालना मिळणार आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.